डॅडी 11 पाचगाव संघ हा सुद्धा सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. तर नुकत्याच झालेल्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा एबीज 11 गिरगाव संघानं आपली दादागिरी दाखवली आहे. सलग 3 सामने इकडे रनचेस करताना जिंकलेत. या मैदानावरती रनचेस करणं म्हणजे महाकठीण होऊन बनलंय. पण तिकडे बाकी एबी 11 या संघानं मात्र रनचेसचा अगदी धडाका लावलाय. सलग 3 वेळा इकडे रनचेस केली जातीये आणि यावेळा जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा इकडे 50 धावाच्या आतील आव्हान तिकडे आपल्यासाठी सेट करून ठेवलं होतं. जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली होती. या संघाने एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3दा प्रतिस्पर्धी संघाला 55च्या आत रोखले आणि तिकडून 3दा रनचेस केली गेली आहे. या मैदानावरती रनचेस करणं म्हणजेच नामुमकिन होतं, पण तिकडे मुमकिन करून टाकलंय. कंदलगाव संघ आपला 12वा खेळाडू इकडे आलेला नाही. बॉल पडल्याशिवाय आज जर आला नाही तर इकडे पॅनल्टी दिली जाईल 5 धाबांची. चला बॉलरचं नाव सांगा. स्वप्नील. सामन्याला सुरुवात होतीये. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय नंदू आणि अभि. त्यासोबत गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील. संघाचे ओनर आहेत स्वप्नील सुतार. गोलंदाजी मार्कवरती सुद्धा सलामीचे षटक घेऊन पाहतोय आपण. स्ट्राईकमध्ये बॅटर पाहतोय सलामीवीर नंदू आणि नंदूच्या सोबतीला आलाय तो अभि. नंदूच्या बॅटमधून सुद्धा मागच्या इकडे ते क्वालिफाय झाले होते पुढच्या फेरीमध्ये. तिकडे आपण पाहतो बॅटिंग चांगली त्याच्यामधून पाहिली होती. पहिला चेंडू उजव्या गोलंदाज राऊंड विकेट मारा करताना ऑनसाईडच्या दिशेने इकडे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती इकडे सुवर्ण संधी होती. इकडे क्षेत्ररक्षक वाहतोय आपण यष्टी रक्षक आकाश कापसे. अप्रतिम सुरुवात पाहायला भेटली. पहिला चेंडू पंचाच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न नेट साईडने खेळता आला नाहीये. यष्टीरक्षक संधी धावबाची पण तिकडे संधी सुद्धा हेरता आली नाहीये. स्वप्नील एक गोलंदाज. षटकातली पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू पाहायला भेटलाय. कमालीचा चेंडू. यावेळा धावबाची संधी पण फेकी जी आहे ती नॉनस्ट्राईक एंडवरती होणं गरजेचं होतं. पण आकाश कापसेच्या अगदीच मनात काहीसा वेगळा विचार. इकडे स्ट्रायकर एंडा फेकी केली गेली आहे आणि या वेळा पाहायला गेलं तर अगदीच कोणत्याही प्रकारचं इकडं नुकसान नाही आहे. एक धाव पूर्ण केली गेली आहे. फेकी जरूर सुरेख आहे पण डिरेक्ट हिट असणं गरजेचं होतं. याच दरम्यान या एका धावेने श्री गणेश झालाय. नंदू आणि अभि या सलामीच्या जोडीवरती नक्कीच नजरा राहतील आपल्या. कारण जर आपण पाया मजबूत जर केला तर नक्कीच त्याच्यावरती कळस किंवा इमारत अगदीच जोरात उभी राहील. पुन्हा एकदा अभि आता ऑनसाईडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. स्वेलिक्सचा क्षेत्ररक्षक इकडे येतोय. चेंडू फेल केला जाईल. याच दरम्यान एकरी धाव आली आहे. एक धावेने धावसंख्या वाढती. धावसंख्या वाढून पोहोचली आहे ती 2-80. पाहिलं तर 7 षटकाचा सामना. तिकडे 2 षटकाचं पॉवर प्लेचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आणि याच 2 षटकाच्या माध्यमातून 2च क्षेत्ररक्षक तटीय संख्येच्या बाहेर आहेत. आणि अगदीच इकडे हवेचा विचार केला गेला तर एक डीप पॉईंट आहे आणि एक वायडेस्ट लॉंग ऑफ. हे 2 क्षेत्ररक्षक तटीय संख्येच्या बाहेर. पुन्हा एकदा सुंदर फटका आहे पण वायडेस्ट लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक असेल पण फटका जरूर सुरेख आहे. नंदूचेकडून मात्र अभिसी थोडासा स्पर्श करून चेंडू गेला त्यामुळे गती कमी झाली आहे चेंडूची आणि किती एक सिंगल आली आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक तिकडे आपण प्रगतीपथावरती पाहतोय. यातील आतापर्यंत 3 चेंडू मध्ये या षटकाचा पूर्वार्थ संपलाय. उत्तरार्थ या षटकाचा सुरू होतोय. कारण 4था चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज जाईल तो स्वप्नील. ओहो जबरदस्त चेंडू. कमालीचा चेंडू आलाय. या चेंडू विषयी मात्र इकडे बॅटरला कोणत्याही प्रकारचा आतापता बिलकुल नव्हता. जबरदस्त चेंडू पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा लेग बाईची धाव आली आहे. याच लेग बाईने धावसंख्या वाढली. धावसंख्या 4 अशी झाली आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली आहे. स्वप्नील फ्रॉम कंदलगाव संघाचे ओनर इकडे जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला भेटलेत. आणखी एक अप्रतिम आपल्यातून अविश्वसनीय असा चेंडू आलाय. स्वप्नीलच्या माध्यमातून इकडे संघाला पहिलं यश संपादित करून दिले. क्लीन बॉल झाला बॅटर नंदू. जबरदस्त अप्रतिम आपल्यातून गोलंदाजी. बॅटरसाठी रूम दिला नाहीये आणि अगदीच मधल्या इष्टींच्या वरचा हा चेंडू
ना बॅटशी कोणता संपर्क ना शरीराशी कोणता संपर्क, चेंडू सरळ जाऊन आकळला इष्टांच्यावरती. पहिला झटका, पहिला गडी गारद झालाय, नंदू बाद झालाय 2 या धावसंख्येवरती. सुरुवात झाली आहे या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 4, 1 बाद 4 अशी सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्गपती भूषण. न्यू बॅटर साई इकडे पाहायला भेटेल, पण नॉन स्ट्राईक वरती असेल. आणि गोलंदाजी मार्गपती सुद्धा बदल पाहायला भेटलाय. भूषण रणदिवे गोलंदाजी मार्गपती सज्ज होताना दिसतोय. अप्रतिम कामगिरी मागच्या सामन्यात सुद्धा त्याच्याकडून पाहिली होती. आपल्या संघासाठी अनमोल अशी कामगिरी त्याच्याकडून सुद्धा आपण मागच्या सामन्यात पाहिली आहे. इकडे सुद्धा अगदी त्याच कामगिरीची जरूरत असेल आणि अगदीच स्वप्नीलला सुद्धा खांद्याला खांदा लावून इकडे सहकार्य करणं गरजेचं राहील. पण पहिला चेंडू फुलटॉसचा चेंडू लो फुलटॉस बनवलाय. चेंडूला खेळून काढलो 59 दिशेने चेंडू वेगात चाललाय. यावेळेला चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. 4-4-4 चौकार आलाय. पहिला दमदार फटका इकडून पाहायला भेटला. अभिच्या बॅट मधून लो फुलटॉस बनवलाय. चेंडूला ऑनसाईडचं खाली क्षेत्र आणि तिकडून धावा वसूल केले जात आहे 4. या 4 धाब्याने धावसंख्या वाढती आहे आणि धावसंख्या वाढून पोहोचली ती 8 अशी झाली आहे. नक्कीच या सामन्यामध्ये आपल्याला जर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर हा क्वार्टर फायनलचा सामना, इकडून आपण सामना जिंकला तर आपण सेमीला पोहोचणार आहात. त्यामुळे इकडे सामन्याचं महत्व वाढतंय आणि इकडे खेळाडूंची सुद्धा जबाबदारी वाढती आहे. ओ पुन्हा एकदा ओहो काय चेंडू पाहायला भेटलाय. ओहो अप्रतिम चेंडू फटकवण्याचा प्रयत्न, कॉटन बॉल झालाय. एक तेरी तो एक मेरी. या आधीच्या चेंडूवरती चौकार आलाय पण इकडे परतफेर केली गेली आहे. सहव्याजासह परतफेर पाहायला भेटली आहे. अप्रतिम चेंडू आणि त्यासोबत इकडे विकेट प्राप्त करतोय. अप्रतिम झेल सुद्धा आलाय. चेंडूचं कौतुक करावं लागेल. यॉर्कर लेनचा चेंडू खदेडून काढण्याचा प्रयत्न आणि अफलातून झेल हा भूषण रणदिवेकडून पाहायला भेटलाय. कॉटन बोल्ड आपल्याच गोलंदाजीवरती झेल टिपला जातोय. फॉलो मार्कवरती अप्रतिम झेल पाहायला भेटलाय. 2 बाद 8. आता बाकी नाजूक अवस्था झाली आहे. पण अशाच नाजूक अवस्थेच्या वेळी बॅटिंगवरती कोण आलाय, फलंदाज कोण येतोय? सचिन देशमुख संघात विस्फोटक बॅटर, मॅन फ्रॉम कळंबा, कळंब्याचा एक धाकड बॅटर. आणि सचिन देशमुख म्हणलं की आठवतं ते फाईन लेग क्षेत्रातून, लॉंग लेग क्षेत्रातून, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रातून फटके. पण नंतर सचिन देशमुखची बॅटिंग थोडीशी बहरली आहे आणि मैदानाच्या चारी कोपऱ्यामध्ये फलंदाजी करण्याची शैली त्याची पाहिली आहे. आणि त्यानंतर सचिन देशमुख एक आगळ्या वेगळ्या ढंगात खेळताना आपण सुद्धा पाहतोय. इकडे गरज असेल चांगल्या पार्टनरशिपची, कारण धाव थोडासा लडकडलाय, गडगडलाय. इकडे चांगली पार्टनरशिप असेल गरजेची. सचिन देशमुख आल्याच या वेळा फ्रंट फुटवरती येतोय. हलक्या हाताने चेंडूला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. तिकडून एकेरी धाव प्राप्त करतोय आणि आपलं खातो खोलतोय. या एकदा वेळ धावसंख्या पोहोचली ती 9. 2 बाद 9 अशी धावसंख्या झाली आहे. भूषण रणदिवे अप्रतिम कामगिरी करताना पाहायला भेटलाय. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूची चौकार येतोय, त्यानंतर वापसी करतोय. ओहो पुन्हा एकदा इकडे कट केला, डेली कट पाहायला भेटला. गॅप मधून चेंडू निघालाय, वेगात चेंडू निघतोय. क्षेत्ररक्षक माघारी पाहायला भेटलाय आणि यावेळेला चेंडू आणि क्षेत्ररक्षकच्या मध्ये जी रेस आहे ती बाकी इकडे अखेरकार क्षेत्ररक्षकाने जिंकली आहे. पण या चेंडूवरती 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत साईच्या माध्यमातून. साई सुद्धा इकडे खातं खोलतोय. म्हणजे दोन्ही आता जे बॅटर आहे मैदानावरती या दोघांनी आपले आपले खाते खोललेत. अगदी साई 1 चेंडू 3 वरती खेळतोय. सचिन देशमुख 1 चेंडू 1 वरती खेळतोय. संघाची धावसंख्या 12. 2 बाद 12 अशी धावसंख्या पाहायला भेटली आहे. भूषण रणदिवे गोलंदाजी मार्गपती षटकातील 5वा चेंडू. ओहो काय घडलंय, काय बिघडलंय? नक्कीच बिघडलंय, कारण सचिन देशमुख सारखा मोठा अडथळा दूर केला गेलाय. सचिन देशमुख रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि त्यानंतर चेंडू जाऊन आदळलाय सरळ इष्टांच्या वरती. काय घडलंय, काय बिघडलंय? तर सचिन देशमुख सारखा
फलंदाजाला माघारी पडतो तो भूषण रणदिवे. या षटकात कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली भूषण रणदिवे. दुसरी विकेट प्राप्त करतोय आणि इकडे जर पाहिले गेले तर संघाची पडझड अतबाकी थांबता थांबेना. 3 बाद 12 अतबाकी नाजूक अवस्था झाली आहे. इकडे हा सामना फार महत्वाचा आहे. आपल्याला 65-70 प्लस धावा करणं गरजेचं असेल आणि तिकडेच अगदी पहिल्याच या 2 षटकाच्या खेळामध्ये तिकडे पॉवर प्लेची पहिली 2 षटके तिकडे संघाला गरज असेल एका चांगल्या सॉलिड सुरुवातीची. पण तिकडून मात्र अगदीच अप्रतिम कामगिरी करताना पाहायला भेटलेत गोलंदाज. मग अगदीच भूषण रणदिवे असेल किंवा तोफणी लोहर असेल, दोघांनी अप्रतिम कामगिरी केली आहे आणि संघाला एका आता मजबूत स्थितीमधल्या आणलंय. आपल्याला न्यू बॅटर संतोष दाखल होतोय. 3 बाद 12 नाजूक अवस्था. तिचं भूषण रणदिवेचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूत चौकार येतोय आणि त्यानंतर मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे. 2 फलंदाजांना लागोपाठ माघारी पाठवले. आल्याच मात्र इकडे चेंडूला पंच केलाय. डिपती क्षेत्ररक्षक आहे तिकडे रमेश. फेकी सुरेख व्हायला भेटली आहे. 1 धाव आली आहे. या एका धावेने धावसंख्या वाढती आहे. 1 धावेने धावसंख्या पोहोचली ती. 3 बाद 13. 2 षटकाचा खेळ, पॉवर प्लेचा खेळ इकडे बाकी समाप्त झालाय. आपण पाहतो 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 13 अशी बनली आहे. गोलंदाजी मार्कपती करण चौगले, मॅन फ्रॉम इस्पुर्ली. इस्पुर्लीचा एक युवा टॅलेंटेड खेळाडू इकडे बाकी आपल्या भेटीला येतोय. उजव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करताना दिसेल. पहिला चेंडू करणचा. ओहो, दांडी 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 गुल. सक्सेसफुल. करण चौगले सक्सेसफुल ठरलाय. आले पहिल्या चेंडूवरती इकडे लाकूड तोड गोलंदाजी झाली आहे. फर्निचर तोड गोलंदाजी झाली आहे. आल्या इकडे विकेट प्राप्त करतोय तो करण चौगले आणि फलंदाज बाद कोण झालाय? संतोष माघारी परततोय. 4 बाद 13. जबरदस्त सुरुवात, एक ड्रीम सुरुवात, अगदीच स्वप्नवत सुरुवात चालली आहे. आपण अगदीच इकडे स्वप्न पाहिलं असेल की सामना आम्ही जिंकू, आम्ही अशी गोलंदाजी करू, अगदी तशीच गोलंदाजी इकडे होती आहे. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली आहे. 4 बाद 13. आता बाकी अडचणींची वाढ झाली आहे. तशी इकडे सलामीवीरांची फळी नेस्तानाबूत केली आहे, तशीच इकडे मधल्या फळीला सुद्धा इकडे आता सुरुंग लावला जातोय. अनिकेत बॅटर मध्ये दाखल होतोय. बॅटर अनिकेत मध्ये दाखल झालाय. आल्याचा धाव पूर्ण जरूर केली आहे. इकडे धावबाची पुन्हा एक शक्यता होती खरी, वेगात धाव पूर्ण केली जाते. याच एका धावेसोबत खातं खोललं जात आहे ते अनिकेत कडून. त्यासोबत संघाची धावसंख्या वाढून पोहोचली ती 14. 4 बाद 14 अशी नाजूक अवस्था इकडे आपण पाहतोय. ओ आणखीन एक जबरदस्त चेंडू. या वेळा पंचांनी इकडे वाईटचा इशारा जरूर केलाय, पण कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. कमालीचा इकडे चेंडू पाहायला भेटलाय. पंचांच्याकडून 1 बाउन्सचा सुद्धा इकडे इशारा आलाय. अतिरिक्त धाव येते.
पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू अडीचीनेच इकडे उसळी घेत माघारी निघालाय. यष्टीरक्षक आपण पाहतोय परितेचा अँड्रू सायमंड म्हणजेच आकाश कापसे. फुल टॉस आहे नीट इकडे खेळता आला नाहीये, खेळून काढलाय तो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत इकडे चेंडू फील्ड केला जातोय. एके धाव तिकडूनही आली आहे आणि याच एका धावेसोबत धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या पोहोचते ती 4-16. करण चौगले षटकातील पुढील चेंडू. हो यावेळा पुन्हा एक चांगला चेंडू आहे. झेल सुद्धा टिपला गेलाय. अपील केली जातीये पण याच अपील मध्ये दम जादा आणि विश्वास कमी. अंपायर सुद्धा जर पाहिलं गेलं तर पंच सुद्धा अगदी दर्जर पंच आहेत, अनुभवी पंच आहेत आणि याच अपीलला सुद्धा पंचांनी फेटाळून लावले आहे. आणि याच वेळा इकडे जर आपण पाहतोय की धावसंख्या जी आहे ती 4-16 अशी. आता इकडे थोडासा डाव गडगडलाय, थोडासा अडचणीत आहे संघ विराज माडिक स्पोर्ट्स गोकुळ शिरगाव संघ. आणखीन एक दर्जेदार चेंडू आलाय. काय गोलंदाजी पाहायला भेटली आहे करणकडून. आत्मविश्वास त्याच्या गोलंदाजीमध्ये इकडे प्रकर्षाने जाणवतोय. बॉडी लँग्वेज सांगते की इकडे आज लय सापडलाय तर त्याचा पुरेपूर इकडे फायदा करून घेण्याचा प्रयत्न असेल आणि आत्मविश्वासाने इकडे गोलंदाजी करताना दिसतोय तो गोलंदाज करण चौगुले. नुकताच महाराष्ट्र पोलीस इकडे नियुक्त झालाय पण अद्याप इकडे मैदानावरती दिसतोय कारण येत्या काही दिवसामध्ये इकडून आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून पदभार सुद्धा स्वीकारला जाईल. पण त्याच दरम्यान जिकडे सुट्टीचे दिवस आणि तिकडून क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला भेटले तर नक्कीच दर्जेदार गोलंदाजी पाहायला भेटली. या 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या आहे ती 4-17. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली. आतापर्यंत जर आपण पाहिलं गेलं तर 2 विकेट की भूषणच्या षटकात आलेत. एक विकेट ही करणच्या षटकातून आली आहे आणि 1 विकेट जी होती ती पहिल्या षटकात म्हणजे संतोषच्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिली आहे. हॅलो हॅलो 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 17 झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती इकडे बदल पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा इकडे सज्ज होतोय. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू उंच हवेत पण क्षेत्ररक्षक फार दूर आहे. इकडे रमेश पाटील पाहायला भेटले तर गेली आहे. याच दरम्यान एक धाव येते. एक धावेत धावसंख्या वाढती. धावसंख्या अताबाकी पोहोचली ती 18 अशी झाली आहे. 4-18. नक्कीच इकडे पाहायला गेलं तर एक सामना महत्वाचा सामना आहे. दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय सिच्युएशन आहे. आपल्याला सेमीफायनलला पोहोचायचं आहे तर तिकडे विजय गरजेचा असेल. हो यावेळा बघा दीपती क्षेत्ररक्षक फार दूर होतं. ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह केलाय वेगानं. इकडे दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावेत धावसंख्या वाढती. धावसंख्या पोहोचली ती 20 अशी झाली आहे. 4-20 अशी धावसंख्या. षटकातील तिसरा चेंडू. स्वप्नील या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतो. उजव्या हाताचा गोलंदाज राऊंड द विकेट मारा सातत्याने इकडे राऊंड द विकेट मारा करताना पाहिले आपण स्वप्नीलला आणि कमालीचं यशस्वी ठरताना सुद्धा पाहिले. ओहो या वेळा सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अपील केली जातीये पण पुन्हा एकदा इकडे अपील मधला दम ओळखला जातोय. विश्वास पुन्हा एकदा इकडे कमी पडलाय. निर्धाव चेंडू आलाय. कमालीचं युट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण सुद्धा आपण पाहतोय. अगदीच चेंडू अगदी इकडे प्रेक्षकापर्यंत पोहोचवला जातोय आणि अगदी दूध का दूध पाणी का पाणी सुद्धा इकडे करून दाखवलं जाते. ॲक्सिडेंट रिप्लेच्या माध्यमातून सुद्धा प्रेक्षकांना अगदीच प्रत्येक चेंडूचा आस्वाद घेता येतो किंवा त्याची सत्यता तपासता येते. अगदीच कमालीचं प्रेक्षेपण पाहायला भेटते. KDC लाईव्ह यांच्या माध्यमातून ओंकारजी पाटील यांचे प्रयत्न आणि याच प्रयत्नांना दाद दिली पाहिजे कारण ग्रामीण क्रिकेटच्या खेळासाठी एक प्रोत्साहनपर कार्य त्यांच्याकडून पाहायला भेटते. कारण अगदीच ग्रामीण मुलांना एक आपल्या खेळाचं
कौतुक कुणाला नको असतं, प्रत्येकाला कौतुक हवं असतं आणि त्याच माध्यमातून रील्स बनल्या जात आहेत आणि ग्रामीण खेळाडूंना खऱ्या अर्थानं तिकडे एक समाधान सुद्धा मिळतंय की आपला खेळ आपण लोकांच्यापर्यंत पोहोचवू शकतोय. हो, आणखीन एक विकेट आली आहे. पत्त्याचा डाव, पत्त्याचा बंगला जसा कोसळावा तसा इकडे डाव कोसळताना पाहायला भेटलाय. थोडीशी पार्टनरशिप झाली होती 7-8 धावांची, पण पुन्हा एकदा इकडे विकेट आली आहे. साई बाद झालाय, आणखीन एक झटका लागलाय. 5-20 आता बाकी डाव गडगडलाय. जसं एखाद्या सायकलचं स्टँड कोसळलं जातं तसं इकडे बाकी एका पाठोपाठ एक फलंदाज तू चल मैं आया, अशा प्रकारे इकडे मात्र फलंदाज माघारी फरकताना दिसलेत. 5-20 आता नाजूक अवस्था पाहायला भेटली आहे. पडझड फार मोठ्या प्रमाणात झाली आहे. आता बाकी इकडे येणाऱ्या बॅटरसाठी सुद्धा द्विधा मनस्थिती असेल की डाव सांभाळायचा की धावा बनवायच्या. कारण आता जर आपण पाहतोय की 4थ्या षटकातला शेवटचा चेंडू आहे, धावसंख्या फक्त 20 आहे. 5-20 स्वप्नील दुसरा फलंदाज इकडे माघारी पडतोय. न्यू बॅटर गौरव मध्यात आलाय. हो, आणखीन एक चेंडू, जबरदस्त चेंडू, निर्धाव चेंडू आलाय. 4 षटकाचा खेळ माघारी पडलाय. धावसंख्या 5-20. जबरदस्त अप्रतिम अफलातून कामगिरी पाहायला भेटली आहे. शिवांश स्पोर्ट्स कंदलगाव संघ या स्पर्धेतील 8वा संघ जो क्वार्टर फायनल मध्ये पोहोचला होता. तिकडून काय कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली आहे. जबरदस्त गोलंदाजी. 5-20 अशा अवस्थेत नेऊन ठेवलाय खेळ. आता उर्वरित 3 षटके आहेत. 3 षटकाच्या माध्यमातून कोणता प्रयत्न करावा लागेल. इकडे 55 प्लस करायचे असतील तर आपल्याला 35 बनवावे लागतील. 60 प्लस करायचे तर 40 बनवावे लागतील. पण इकडे विकेट वाचवणं हे सुद्धा आपलं पहिलं कर्तव्य राहील, कारण 5 फलंदाज माघारी परतलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गपती करण वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघासाठी अत्यंत महत्वाचं 5वं षटक घेऊन येतोय आणि अप्रतिम कामगिरी पाहायला भेटली. आतापर्यंत जितके गोलंदाज वापरले त्या सर्वांना विकेट प्राप्त झाली आहे. ओ करण पहिला चेंडू फटकवला इकडे डोक्यावरून सरळ गोलंदाजाच्या पाबा लागेल. धावा किती असतील. दुहेरी धाव इकडे प्राप्त केली जाते. 2 धाब्याने धावसंख्या वाढती. धावसंख्या वाढून पोहोचते ती 22 अशी झाली आहे. 5-22 अशी अवस्था आहे. येत्या काळात आपल्याला एक संघर्षमय कहाणी पाहायला भेटणार आहे, कारण इकडे प्रत्येकाचं स्वप्न असेल की आपल्याला पुढच्या फेरीमध्ये अगदी सेमीफायनलला पोहोचायचं आहे. कारण इकडे जर आपला या स्पर्धेतील आव्हान संपलं तर पुढच्या वर्षाची आपल्याला वाट पाहावी लागेल, कारण करवीर प्रीमियर लीग एक दर्जा स्पर्धा आहे आणि तिकडून येणं हे प्रत्येक खेळाडूचं एक दिव्य स्वप्न. ते स्वप्न इकडे साकार जरूर झालंय, पण आणखीन आपल्याला पुढे जायचं असेल तर इकडे विजय संपादित करावा लागेल. पुन्हा एक धाव येते. एक धाब्याने धावसंख्या वाढती. धावसंख्या पोहोचली येते आता 23 अशी झाली आहे. धावसंख्या 23. पुढचा चेंडू. ओहो, आणखीन एक अप्रतिम अफलातून चेंडू पुन्हा एकदा पाहायला भेटलाय. टप्पा पडल्यानंतर आणखीन थोडंसं ऑप्टमच्या बाहेर जाणार हा चेंडू आणि यावेळेला बाकी कमालीचा
चेंडू पाहायला भेटलाय. नक्कीच इकडे करण सुद्धा सांगतोय की संधी भेटली आहे मला करवीर प्रीमियर लीग खेळण्याची, पुढच्या वर्षी भेटेल न भेटेल, सुट्टी मिळेल न मिळेल, पण इकडे जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करतोय. यावेळा लो फुलटॉसचा चेंडू फटकवलाय ऑनसच्या दिशेने, लॉंगांचा क्षेत्ररक्षक इकडे पाहायला भेटलाय. संदीप अप्रतिम क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी, एक धाव तिकडून येते. एकदा धावसंख्या वाढतीये, धावसंख्या 24 झाली आहे. 5-24 अशी धावसंख्या पाहतोय. तीच इस्पोली संघाकडे पाहिलं तर अगदी अजय सुयेकर सारखा एक दर्जेदार गोलंदाज आहे आणि त्याच्याच मार्गदर्शनाखाली आणखी एक सुपरस्टार इकडे आपण पाहतोय. ओहो हो, काय चेंडू पाहायला भेटलाय. ओव्हर यॉर्करचा चेंडू इकडे अगदीच बॅटरला काहीचा कळला नाहीये. उंचच्या दिशेने इकडे खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलाय, अप्रतिम चेंडू. त्या चेंडूकडे पुन्हा एकदा पाहणं गरजेचं राहील. अप्रतिम चेंडू पाहायला भेटलाय, कमालीचा चेंडू. या दरम्यान पुढील चेंडू, ओहो या वेळा सुद्धा फलंदाजाला इकडे फॉलो केलं जाते. स्वतःला रूम बनवण्याचा प्रयत्न करतोय, माघारी सरकत ऑन ऑफ साईड खेळण्याचा प्रयत्न केलाय, रूम बनवण्याचा प्रयत्न केला गेलाय, पण गोलंदाज चतुर आहे. इकडे फलंदाजाला सुद्धा फॉलो केला जातोय आणि चेंडू शरीरावरती पुन्हा एकदा फेकला गेलाय. एकेरी धाव आली आहे. 5 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 25 झाली आहे. पाच षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 25 बनली आहे. गोलंदाजी मार्फती संदीप चौगले, उजव्या त्याचा गोलंदाज राऊंड द विकेट मारा करताना दिसेल. पहिला चेंडू, ओहो यावेळा स्लोवर चेंडू फुलटॉस बनवलाय, जेल टिपला गेलाय. रमेश पाटील यांच्या माध्यमातून अप्रतिम जेल टिपला जातोय. आणखीन एक फलंदाज भागारी परतलाय. इकडे विकेट संदीप चौगले यांना सुद्धा येते. अगदीच वाहत्या गंगेत हात धुतले जात आहेत, प्रत्येकाला विकेट मिळतीये. मग तिकडून सुद्धा इकडे विकेट प्राप्त केली जाते ती संदीप चौगले यांच्याकडून. अप्रतिम चेंडू लो फुलटॉस बनवलाय, इकडे फटकवण्याचा प्रयत्न, झेल टिपला जातोय, अगदी आरामात झेल टिपला गेलाय. 6व्या विकेटचं पतन झालंय. 6-25 अशी नाजूक अवस्था इकडे पाहतोय. एका पाठोपाठ एक बॅटर मात्र इकडे तंबूच्या अस्त्राला जाताना पाहायला भेटलेत. अगदीच विराज माडिक स्पोर्ट्स कालच्या दिवसामध्ये सलग 2 सामने जिंकेत अगदीच रुबाबात क्वार्टर फायनलला पोहोचले होते, पण इकडे क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये मात्र शिवान स्पोर्ट्स कंदलगाव संघाच्या गोलंदाजांनी अक्षरशः सळो की पळो करून सोडले. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली आहे. प्रत्येक गोलंदाजाने आपल्या या कोट्यामध्ये एक विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. म्हणजे जे गोलंदाज आतापर्यंत गोलंदाजी करण्यासाठी आलेत त्या प्रत्येकानं एक विकेट कसना घेतली आहे. संदीप पुन्हा एकदा सज्ज होईल. षटकातील दुसरा चेंडू घेऊन न्यू बॅटर मध्ये दाखल झालाय. अनसच्या दिशेने एक धाव, स्वीपचा फटका. पंकज न्यू बॅटर मध्ये दाखल झालाय. एक धाव येते. एक धावे धावसंख्या 27 अशी झाली आहे, सॉरी 26 झाली आहे. 27 सॉरी 26. पुन्हा एक अप्रतिम चेंडू पाहायला भेटला. यावेळेला सुद्धा चेंडूची गती कमी केली आहे बॅटरसाठी. इकडे मध्ये लालच दिले गेलाय. चेंडू स्लोवर बाउन्सरचा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. इकडेही आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी करताना दिसलेत. राऊंड द विकेट मारा करताना संदीप, आणि अगदीच बॅटरसाठी रूम दिला जात नाही, अगदीच शरीरावरती चेंडू टाकले जात आहेत. ओहो आणखी एक कमालीचा चेंडू. गोलंदाजी पाहायला भेटतीये. जबरदस्त चेंडू
एक बाईच्या स्वरूपात जरूर दाब येते. इकडे रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण गोलंदाजांनी यावेळेला चेंडूला फ्लाईट दिली आहे. बॅटर्ससाठी इकडे लालच पैदा केलंय की मोठा फटका खेळण्याचा, पण तिकडूनच आपण बघितलं चेंडू मधली गती कमी आहे आणि त्याचमुळे इकडे शॉर्ट सिलेक्शन सुद्धा थोडंसं खराब पाहायला भेटलंय आणि निर्धाव एक धाव जरूर येते इकडे लेग बाईच्या स्वरूपामध्ये, पण मोठ्या फटक्यापासून रोखण्यात यशस्वी ठरतायत. पुन्हा एकदा अंशाच्या दिशेने खेळाय चेंडू. इकडे क्षेत्ररक्षक आहे, एक धाव दिली जाईल इकडे, कारण माहित आहे की आता बोर्डावरती धावा ज्या आहेत त्या फक्त 28 आहेत आणि एक दुहेरी धावेने काहीसा मोठा फरक पडणार नाहीये आणि तिकडे धाव सुद्धा जाऊ दिली. एक धावेर धावसंख्या 6/28. संदीप षटकातील शेवटचा चेंडू. या वेळा बाकी अगदीच कॅपमधून चेंडू चाललाय सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी मच निडेड चौकार आहे. इकडे अत्यंत गरजेचा होता हा फटका, तो फटका खेळून काढलाय. 4 धाब्यात धावसंख्या 32 झाली आहे. 6/32 अशी अवस्था आपण पाहतोय. 6 षटकाचा खेळ संपलाय. शेवटचं षटक असेल, या षटकातून आपल्याला 15+ धावा कराव्या असतील. 45च्या वरच्या धावा म्हणजेच आपल्याला अगदीच लढल्यासारख्या काहीच्या धावा राहतील इकडे, पण काय होईल कसं होईल हे पाहणं गरजेचं राहील. शेवटचं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती जमीर. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर अगदी 6व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, इकडे झेलची संधी होती पण झेल सुटले आणि चेंडू निघालाय तो लॉंग स्टॉप प्रिझन मधून नॉन स्टॉप सीमारेषा पार. 4 धावा. धावकारला धावसंख्या वाढती, धावसंख्या 36 झाली आहे. 6/36 अशी धावसंख्या झाली आहे. जबरदस्त कामगिरी इकडे पाहायला भेटली ते गोलंदाजीच्या माध्यमातून. प्रत्येक गोलंदाजाने विकेट घेतली आहे. इकडे पाहावं लागेल जमीर गोलंदाजी मार्फती येतोय. आणखी एक विकेट आपल्या ताप्यामध्ये सजवेल का आणि प्रत्येक गोलंदाजावरती एक विकेट मग होतील का? कारनामा अप्रतिम पाहायला भेटलाय. 2 विकेट आपण पाहिल्या होते त्या. हो यावेळेला मात्र कनेक्शन प्रॉपर रिझल्ट. 6 धावा. कमालीचा फटका आलाय, जबरदस्त फटका आणि या 6 धावेने धावसंख्या 42 झाली आहे. एके वेळी असं वाटत होतं की 40 होणार नाहीये, पण त्यानंतर मात्र इकडे कमालीचा कमबॅक झालाय. जबरदस्त इकडे बॅटिंग होतीये. शेवटचं षटक महत्वाचं षटक आणि जमीरवरती मात्र हल्लाबोल केला जातोय. इनिंग मधील पहिला षटकार हा शेवटच्या षटकामध्ये येतोय, पण आता पहा 42 बनलेत. आपल्या 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. या 4 चेंडू ते आणखीन 15 बनवायचे आहेत. सन्मानजनक टार्गेट पर्यंत आपण पोहोचू शकताय. अगदी जर पाहिलं तर आतापर्यंत इतिहास आहे. एखादं षटक महागडं आले 22 धाब्यांचं, 20 धाब्यांचं, 15 धाब्यांचं, तिकडून सामना सुद्धा बदललाय. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जेल ड्रॉप जेल इकडे पकडण्यात जाणार नाहीये, कारण फारच दूर राहिलाय क्षेत्ररक्षक इकडे करण चौगले. याच माध्यमातून एकीर धाव आली. 1 धाब्यात धावसंख्या वाढती. धावसंख्या 43 झाली आहे. शेवटचे 3 चेंडू बाकी. धावसंख्या 43 अशी पाहतोय आपण. नाणेफेकीसाठी यायचं आहे. डॅडी 11 आणि सुशांत संगपाल स्पोर्ट्स आपल्याला भेटते. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. या दरम्यान आणखी एक दर्जाचा चेंडू पाहायला भेटलाय. फटफटचा प्रयत्न, चेंडू बॅट पे संपर्क नाहीये. लेगबाईच्या स्वरूपाची धाव असेल. एका धाब्यात धावसंख्या 44 झाली आहे. 44 लॉस ऑफ 6 विकेट. शेवटचे 2 चेंडू. एक मोठा फटका, आपण 50 धावापर्यंत पोहोचाल. आलाय फटका का? नक्कीच चालाय. धावा किती भेटतील? कारण इकडे करण असेल पण मिसफिल्डिंग झाली आहे. 4 धावा आलेत.
आणि आता जर पाहिलं गेलं तर अगदीच विराज माडिक स्पोर्ट्स गोकुळ शिरगावच्या डगआउट्स मधून सुद्धा टाळ्यांचा आवाज इकडे ऐकू आलाय. शेवटच्या षटकामध्ये का असताना आपण इकडे टाळ्या वाजताना दिसतात, फलंदाजाचं कौतुक करताना दिसतात, कारण 48 पर्यंत धावसंख्या झाली आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत, एक चेंडू शिल्लक आहे, म्हणजे 50+ जावा. इकडे आपल्याला थोडंसं फाईट करण्याची संधी राहील. इकडे विकेट आली आहे, म्हणजे जाता जाता जमीरला सुद्धा एक विकेट मिळाले. इष्टिचित केला जातोय, स्टंपिंग केलं गेलंय, विकेट आली आहे, म्हणजे प्रत्येक गोलंदाजाला विकेट मिळाली आहे. 7 बाद 48, 49 धावांची गरज असेल. 7 बाद 48, 49 धावा बनवाव्या लागतील. नाणेफेक करायचे प्लीज, संयोजकांना विनंती आहे. या स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना खेळला जाईल. सुशांत संगपाळ स्पोर्ट्स कोगिल खुर्द विरुद्ध डॅडी 11 पाचगाव. सुशांत स्पोर्ट्स प्रणित अमर चव्हाण स्पोर्ट्स कोगिल खुर्द विरुद्ध संभाजी शिंदे डॅडी 11 प्रणित रावसाहेब पाटील पाचगाव. हॅलो, करवीर प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी टॉससाठी जातात संभाजी नाळे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रुपये, रोख रक्कम 40,000 रुपये. माननीय शशिकांत खोत साहेब, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर. टॉसविन संभाजी शिंदे डॅडी 11 प्रणित रावसाहेब पाटील 11 पाचगाव. या संघानं टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतरचा होणारा पहिला सेमीफायनलचा सामना आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना बरोबर संध्याकाळी 8 वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडेल. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 40,000 रुपये. माननीय शशिकांत खोत साहेब, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर. द्वितीय क्रमांक 25,000 रुपये. तृतीय क्रमांक हॅलो 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 हॅलो, नाही लाईट गेली हो. हॅलो सलामीची जोडीमध्ये दाखल झाली आहे. रनचेस वरती 49 धावांची रनचेस. अरुण गुरव गोलंदाजी मार्फती डावखुरा गोलंदाज. पहिला चेंडू ऑफस्टॉमच्या बाहेरचा, अगदीच जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू बॅटची कोणताही संपर्क नाही आहे. आणि अगदीच पाहिजे तर ऑफस्टॉमच्या खूपच दूर जाताना चेंडू पंचांनी इकडे अतिरिक्त स्वरूपात घोषित केला आहे. म्हणजेच पहिली धाव ही अतिरिक्त स्वरूपात येते आणि रनचेसचा श्री गणेश या अतिरिक्त धाव्यानेच होतोय. चेंडू
ओहो, हलक्या हाताने चेंडूला इकडे पंच केला. एक धाव पूर्ण केली जाते. एक धाव आली आहे. एका धावेने इकडे धावसंख्या पोहोचली ती 2 अशी झाली आहे. खातं खोललं जाते रमेश पाटील यांच्या माध्यमातून. तर पाहिलं गेलं तर आपल्याला विजयासाठी बनवायच्या धावा आहेत त्या 49. लेफ्ट हँडर बॅटर किशोर स्ट्राईक वरती असेल. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत गुरव जे होतोय डावखुरा गोलंदाज. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करताना दिसेल हा चेंडू. ओह, चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. नक्कीच जर पाहिजे तर लेग स्टंपवरचा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतो ऑनसाईडच्या दिशेने, पण बॅटची एज घेऊन चेंडू अगदीच पॉईंटच्या क्षेत्राकडे निघालाय. तिकडून एक धाव येते. एक धावेने धावसंख्या वाढती आहे. एक धावेने धावसंख्या पोहोचली ती 3 अशी झाली आहे. 49 धावांचं आव्हान आहे. अगदी जर पाहिलं तर आव्हान ते थोडंसं कमी वाटते, कारण 50च्या आतील धावा या बऱ्याचदा चेंज झालेत. ओहो, यावेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रमेश कडून, पण चेंडू बॅट मध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. तिकडे फील्ड रिस्ट्रिक्शनच्या मर्यादा आहेत. 2 क्षेत्ररक्षक तटिया सर्कलच्या बाहेर आहेत आणि ऑनसाईट वरती एकही क्षेत्ररक्षक नाहीये. दोन्ही क्षेत्ररक्षक ऑफसाईट वरती आहेत. एक जर पाहायला गेला तर अगदीच एक बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक आहे. दुसरा आहे तो लॉंग ऑफ आहे. चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक इकडे जाईल चेंडूकडे. चेंडू फेल केला जातोय. पुन्हा एक सिंगल आली आहे. सिंगलचा धावसंख्या वाढून पोहोचली तिथं 4 अशी झाली आहे. 49 धावांचं आव्हान आहे. नक्कीच हे आव्हान जर आपण पार केलं तर आपण सेमीफायनलला पोहोचणार आहात आणि सेमीफायनलला पोहोचणारा हा 4था संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यामुळे इकडे नजर असेल की या 2 संघांच्या विरोधात की कोणता संघ कशी कामगिरी करतोय. शिवान स्पोर्ट्स विरुद्ध विराज माडिक स्पोर्ट्स गोकुळ शिरगाव या 2 संघादरम्यानचा सामना. इकडे लेगबाईच्या स्वरूपात आणखी एक धाव आली आहे. एका धावेनंतर धावसंख्या 5 अशी होती आहे. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला पहा विकेट आली आहे. विकेट प्राप्त होती आहे. जेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षकाकडून विकेट गमवावी लागली आहे. ती रमेश पाटील यांना लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक इकडे पाहायला भेटलाय. जेल टिपला जातोय. विकेट गमवावी लागली आहे. चला हरी अप करायचं आहे. बॅटर सचिन दाखल झालाय. नॉनस्ट्राईक एंडवरती असेल आणि गोलंदाजी मार्कवरती सुद्धा सचिन देशमुख आहे. स्ट्राईकवरती असेल किशोर. 5 धावा बनलेत. अद्याप आपल्याला 44 बनवायचे आहेत. उर्वरित 36 चेंडू. 44 ची गरज राहील. सचिन देशमुख बॅटिंग मध्ये काही खास योगदान दिलं नाहीये आपण, त्यामुळे आपल्याकडे एक अतिरिक्त जबाबदारी इकडे असेल की जी बॅटिंगची कमतरता होती ती गोलंदाजी माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि गरजेचं राहील सचिन देशमुख कशी गोलंदाजी करेल. उजव्या हाताचा गोलंदाज राऊंड द विकेट मारण्यासाठी सज्ज झाला आहे. ओहो हो हो, पहिला चेंडू खराब चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू होता. बॅटरसाठी पुरेसा अवधी जरूर होता, पण इकडे थोडीशी बॅट आधी फिरली मग चेंडू तिकडे जातोय. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव आलाय चेंडू. सचिन देशमुख षटकातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज राहील. एक पती असेल किशोर. ओ यावेळेला मात्र कनेक्शन प्रॉपर पाहायला भेटलंय. ज्यावेळेला चेंडूला बनवलंय फुल पकरू.
षटकार आलाय, जबरदस्त फटका येतो किशोरच्या बॅट मधून, कमालीचा फटका, ज्या फटक्याची इकडे नितांत गरज होती तो षटकार आलाय. तर किशोरच्या बॅट मधून एकदा का मोठे फटके यायला चालू झाले की डावखुऱ्या बॅटरची ती खासियत आहे, एकदा का बॅटची संपर्क चांगला होण्यास सुरुवात झाली की मग डावखुऱ्या बॅटर आणखीन कुकार, आणखीन धोकादायक, आणखीन इकट फलंदाजी करताना दिसतील. हा जबरदस्त फटका आलाय, षटकार आलाय. सचिन देशमुख पुन्हा एकदा कुंदाची मार्कवरती हा चेंडू, ओहो यावेळेला सुद्धा मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे पण इकडे झेल टिपला गेलाय का. शॉर्टपिचचा चेंडू पुन्हा एकदा किशोरने फटकावलाय, डीप मध्ये झेल टिपला गेलाय. विकेट आली आहे, फलंदाजाला माघारी परतवा लागलाय. सुंदर झेल टिपला गेलाय. नक्कीच या चेंडू षटकार जरूर ठोकला होता किशोरने, पण यावेळा किशोरला मात्र तंबूचा अस्त्र दाखवला. एक तेरी तो एक मेरी विकेट सांगतो तो सचिन देशमुख. संख्या 11 बनली आहे, म्हणजेच आपल्याला अजूनही 33 चेंडू 38 ची गरज असेल. इकडे पहिल्या सेमीफायनलचा सामना सुद्धा रंगताना आपण पाहणार आहोत. नाणेफेकीचा कौल झालाय, नाणेफेकीचं कौल जिंकलाय सुशांत संगपाळ स्पोर्ट्स प्रणित अमर चव्हाण. पहिल्या सेमीफायनलचा सामना इकडे आपण पाहणार आहोत. पहिल्या सेमीफायनलचा सामना अगदीच सुशांत स्पोर्ट्स प्रणित अमर चव्हाण स्पोर्ट्स कोगिल विरुद्ध संभाजी शिंदे डॅडी 11 प्रणित रावसाहेब पाटील स्पोर्ट्स पाचगाव या दोन संघादरम्यान इकडे असेल. नाणेफेकीचा कौल पाचगाव संघाने जिंकलाय. हा चेंडू चांगला चेंडू आहे, सन्मान दिलाय. प्रतिम इकडे पाहायला भेटला नाही, एक चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. बॅटर भूषण रणदिवे काय गोलंदाजी केली होती. भूषण रणदिवेने जबरदस्त गोलंदाजी पहिला होती आणि त्याचमुळे प्रतिस्पर्धी संघाला इकडे आपण 49 धावापर्यंत रिस्ट्रिक्ट केलंय. आता पाहावं लागेल तिकडे रंचेस मध्ये काय कामगिरी होईल. आपण जर पाहिलं गेलं तर दोन्ही संघांची अवस्था अगदी सेम आहे. 2-12 2-12. इकडे फक्त चेंडू जास्त कमी, हाच फक्त थोडासा फरक असेल. ओ फुलटो चेंडू, खराब चेंडू, सुंदर फटका पण डीप होते. क्षेत्ररक्षक असेल. खराब गोलंदाजी पाहायला भेटली सचिन कडून. इकडे अगदीच नशिबाची साथ म्हणावी लागेल की इकडे डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे, अन्यथा हा चेंडू सुद्धा सीमाचा पार गेला असता. बॅटरकडून थोडीशी चुकी झाली आहे. इकडे थोडासा आपला गॅप शोधता येणं गरजेचं होतं, कारण चेंडूमध्ये गती नव्हती. त्यासोबत पहिलं तर चेंडू फुलटो सुद्धा होता. इकडे अपील केली आहे पण पंचांनी अपील फेटाळली आहे. अगदीच अनुभवी पंच शिवप्रसाद पाटील आपल्याला पाहायला भेटलेत. त्याच्याकडून इकडे या दमदार अपीलला मात्र इकडे फेटाळून लावलंय. निर्धाव चेंडू, 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या आहे ती 2-13. आता आपल्याला 30 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 30 चेंडूवरती आपल्याला बनवायचे आहेत अद्याप 36 धावा.
सचिन शिरगावे संघाचे ऑनर, संघाचे कर्णधार इकडे बाकी स्ट्राईक मध्ये पाहायला भेटतील. गोलंदाज अनिकेत गुरव. चांगला चेंडू आहे, सुंदर चेंडू आहे, जबरदस्त ड्राईव्ह पाहायला भेटलाय. कमालीचा ड्राईव्ह आहे आणि क्षेत्ररक्षण पहा, काय कमालीचं क्षेत्ररक्षण. सचिन देशमुख लाजवाब क्षेत्ररक्षण. जबरदस्त फेकी, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. अगदीच वेगात येऊन चेंडू पकडणं आणि फेकी करणं, लाजवाब कामगिरी सचिन देशमुख. भूषण रणदिवे माघारी परतलाय. आपण पाहतोय 3 आता जर इकडे आपण स्कोर कम्पॅरिझन जर पाहिलं गेलं तर प्रथम फलंदाजी करताना विराज बाडिक स्पोर्ट्स संघ 3-13 होता. आता इकडे शिवान स्पोर्ट्स कंदरगाव संघ 3-14 झालाय. म्हणजे अगदीच नेक्टिव्ह की फाईट आहे. आट्याची टक्कर इकडे पाहायला भेटेल. हवा जरूर कमी आहेत पण इकडे जबरदस्त कामगिरी गोलंदाजांनी आतापर्यंत केली आहे. न्यू बॅटर मध्ये दाखल झालाय नॉस्टेक एंड वरती पुष्कराज. पुन्हा चांगला चेंडू आहे, हलक्याच्या हाताने इकडे चेंडूला खेळून काढलाय. एकरी धाव आली, अगदी चेंडूला स्टेअर केलाय. जबरदस्त एकरी धाव इकडे पाहायला भेटली. एक धावेर धावसंख्या 15 झाली आहे. नक्कीच अद्याप आपल्याला 34 धावा बनवायच्या आहेत. अगदीच जर पाहिलं गेलं तर एक धमाकदार स्पर्धा, एक जबरदस्त अशी स्पर्धा आपण इकडे संपन्न होताना पाहतोय. गेली 5 दिवस या स्पर्धा इकडे खेळल्या जात आहेत. अगदी डे नाईट प्रकारच्या या स्पर्धा आणि आजच्या दिवसामध्ये अगदी सकाळी 10:30-11 पासून इकडे स्पर्धेला सुरुवात झाली. अगदी रणरणत्या उन्हामध्ये खेळून इथं मात्र आपलं कौशल्यपणास दावलंय. अगदी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात या निसर्गरम्य वातावरणामध्ये ही स्पर्धा इकडे संपन्न होताना दिसतीये. अगदी सुंदर असं ॲटमॉस्फिअर आणि तिकडून जर आपण पाहिलं तर वाऱ्याची वाहणारी झुळीक आणि सूर्यदेवाचा असणारा आशीर्वाद याच माध्यमातून खेळाडूंनी सुद्धा अथांग परिकष्ट केले. त्याचमुळे एक जबरदस्त स्पर्धा इकडे संपन्न होतीये. आयोजकांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद करावा लागतील की आयोजकांनी सुद्धा इकडे कोणत्याही प्रकारची कमतरता पडू दिली नाही आहे. अगदीच फ्लडलाईट असतील, साऊंड सिस्टीम असेल, आपण पाहतो इकडे मैदानावरती खेळाडूंना अगदी पाण्याची सोय असेल, अगदी सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत जिथल्या तिथे करून ठेवलेत. त्याचमुळे एक दिमागदार स्पर्धा, एक दर्जेदार स्पर्धा, एक अप्रतिम स्पर्धा इकडे आपण संपन्न होताना पाहतोय. हो यावेळेला चेंडू उंचावेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, जेल ड्रॉप झालाय. जेल ड्रॉप झालाय. मैदानावरती जितकी उत्कंठा आहे, मैदानावरती जितके प्रेक्षक, मैदानावरती जितके खेळाडू या सामन्याला एन्जॉय करतायत, तितकेच या संघाचे समर्थक 12 खेळाडू असतील किंवा समर्थक सुद्धा अगदीच एन्जॉय करताना दिसत आहेत. जबरदस्त हा चेंडू पुन्हा एकदा इकडे आडव्या बॅटचा कडवा प्रहार, चेंडूला पाठवलाय. यावेळेला सीमारेषा पार षटकार आलाय. जबरदस्त फटका आलाय, सुंदर फटका, कमालीची ताकद लावली या चेंडूच्या मागे. चेंडूला भिरकावून लावलाय, षटकार आलाय आणि सांगितलंय जा आणा शेदून चेंडूला. पुष्कराज झुकेगा नहीं साला. जबरदस्त फटका, षटकार आलाय.
24 चेंडू 26 ची गरज असेल. गोलंदाजी मार्कवरती इकडे बदल झालाय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय दीपक कांबळे गोलंदाजी मार्कवरती आलाय. 24 चेंडू 26 ची गरज. 3 बाद 23 अशी धावसंख्या आहे. 49 धावांचा फाटलाक. स्ट्राईक मध्ये बॅटर आपण पाहतोय. ओहो चांगला चेंडू आहे. खोलवरचा चेंडू. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. आणि सचिन स्ट्राईकवरती असेल आणि सोबत पुष्कराज. दीपक कांबळे गोलंदाजी मार्कवरती षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. पाहावं लागेल यावेळेला काय वेगळं इकडून पाहायला भेटेल. ओ पुन्हा एकदा ती चुकी झाली आहे. पुन्हा एकदा इकडे खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. पायांच्या मध्ये कोणत्याही प्रकारचं इकडे पद्धत आली ते पाहायला भेटलं नाहीये. फुटवर्क पाहायला भेटलं नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर तो फक्त डब्बाच असतो. त्यामुळे आपल्याला फुटवर्क दाखवावा लागेल. आपल्याला फुटवर्काची गरज असेल कारण चेंडूच्या लाईनवरती जाणं गरजेचं आहे. लेंथ ओळखणं गरजेचं आहे. तिकडून जाऊन चेंडू खेळणं हे आपल्यासाठी क्रमप्राप्त राहील. पण यावेळेला पुन्हा एकदा अवेफ्रॉम द बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. बाबा चेंडू 26 ची गरज. लागोपाठचे 2 चेंडू दीपकच्या माध्यमातून निर्धाव आलेत. एक चांगलं षटक टाकावं लागेल. जसं अश्वजितने मेडन षटक टाकलं होतं तसं एखादं मेडन षटक इकडे जर आलं तर सामन्यामध्ये पुन्हा एक वेगळा ट्विस्ट पाहायला भेटेल. यावेळा बाकी जास्त वेळ खर्ची केला नाहीये. अगदीच ऐंच्या क्षेत्रातून चेंडूला खेळून काढलंय. पुन्हा एकदा इकडे चेंडूला स्टिअर केलाय. एक धाव आली आहे. एक धाब्यात धावसंख्या वाढतीये. धावसंख्या वाढून पोहोचली ती आता 24 झाली आहे. 25 ची गरज राहील. 21 चेंडू 25 ची गरज. पुष्कराज झेल सुटल्यानंतर एक दर्जेदार फटका त्या बॅटमधून आलाय. नक्कीच थोडासा आत्मविश्वास त्याचा सुद्धा वाढलेला असेल. पण दीपक कांबळे कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली. या स्पर्धेमध्ये त्याच्या गोलंदाजीने प्रभावित जरूर केले. अगदीच ओहो फुलटॉस आहे. फुलटॉस आहे. फटका फसलाय. चेंडू उंचावेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल आलाय. विकेट आली आहे. विकेट आली आहे. सेलिब्रेशन पाहायला भेटलंय. नक्कीच क्रिकेटमध्ये सेलिब्रेशन असणं गरजेचं आहे. कारण या प्रकारचे आपण जे क्षेत्ररक्षण केले त्यानंतर जे सेलिब्रेशन केले या प्रकारचा जो सेलिब्रेशन असतो त्याचमुळे इकडे एक वेगळी मजा क्रिकेटमध्ये येते किंवा लढण्याचा संघर्ष करण्याचा जज्बा त्याचमुळे आपल्याला निर्माण होतो. आणि सेलिब्रेशन होणं गरजेचं होतं कारण धावा आणि चेंडू यातलं अंतर जास्त मोठं नाही आहे. सामना जर पाहायला गेला तर अगदीच इकडे सामना शिवान स्पोर्ट्स कंद्रगाव संघाच्या बाजूला झुकलाय. त्यामुळे इकडे एक चेअरअप करणं गरजेचं. संघाला पुन्हा इकडे बांधणं गरजेचं आहे. संघाला एकत्र आणणं गरजेचं आहे. आणि ते पाहायला भेटलं क्षेत्ररक्षकाकडून असो किंवा गोलंदाजाकडून असो दे. इकडे ताल ठोकली आहे. अगदीच मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो शड्डू मारलाय. म्हणजेच इकडे आहे आमच्यामध्ये हिंमत. अजूनही धावा डिपेंड करणे ताकद आमच्यामध्ये आहे. इकडून दाखवून दिलाय. 20 चेंडू 25 ची गरज. बॅटिंगसाठी आलाय कोण? आकाश कापसे. परिती कापसा अँड्रू सायमंड. धाकड बॅटर आहे. जबरदस्त बॅटर. मारणे गरजेचं राहील. इकडे कशी कामगिरी करेल आकाश कापसे कारण 20 चेंडू 25 ची गरज आहे. थोडंसं इकडे संयम दाखवावा लागेल कारण शेवटच्या षटकामध्ये आपल्याला वाट पाहणं गरजेचं आहे. शेवटच्या आपण 10-15 चेस करू शकतो. त्यामुळे इकडे 20 चेंडू 25 ची गरज. सुंदर 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 फटका. इकडे बाकी ताकदीचा जास्त वापर केला नाहीये तर इकडे अकलीचा वापर केलाय. चेंडूची गती आणि गतीला इकडे हत्यार बनवलंय. फक्त चेंडू बॅटवरती येऊ दिलाय. ऑफसाईडच्या दिशेने बॅटचा चेहरा खोललाय. चेंडू जाऊ दिलाय. तो डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एकदा वेगळून पूर्ण केली गेली आहे. एकदा वेळेला धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 25 झाली आहे. 19 चेंडू 24 ची गरज राहील. पाहावं लागेल दीपक कांबळे षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा उजव्याचा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करताना पाहायला भेटेल. ऐकपत्ती असेल बॅटर सचिन. हो यावेळेला चेंडू गॅपमध्ये निघालाय. चेंडू वेगात निघतो. एकदा पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक आहे इकडे. थोडासा फंबल झालाय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जातीये. 2 धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या वाढून पोहोचली ती 27 अशी झाली आहे. 18 चेंडू 22 ची गरज म्हणजे प्रतिषटक आपल्याला बनवायचे 7 धावा.
पंच अठरा चेंडू 22ची गरज अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. आता पाहावं लागेल 18 चेंडू 22ची गरज असेल. गोलंदाजी मार्कमध्ये संतोषच्या हाती चेंडू सुपूर्द केला गेलाय. अगदीच सार्थ अभिमान सार्थ विश्वास दाखवला गेलाय. इकडे संतोषवरती खंडराने अगदीच खांद्यावरती तो विश्वास ठेवला गेलाय. पाहावं लागेल तिकडे तो विश्वास सार्थ ठरवेल का यशस्वी बनवेल का. हो अनसाच्या दिशेने चेंडू वेगात चाललाय. पाहावं लागेल चेंडू जाईल का सीमारेषा पार. हो नक्कीच गेलाय. आकाश कापशीच्या बॅट मधून आलाय दर्जेदार फटका. उंचच्या दिशेने एक ताकदवर फटका खेळला जातोय. आता बाकी समीकरण 17 चेंडू 18ची गरज. आकाश कापसेसाठी लेग स्टंपवरचा हा चेंडू टोलवलाय तो डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. 17 चेंडू 18ची गरज. समीकरण बनले फक्त 49 धाबांची रनचेस. कुमार नॉस्ट्राईक मध्ये स्टंप सरळ करा ती. नक्कीच 17 चेंडू 18ची गरज. आणि या चौकारानं मात्र थोडासा विचार करावा लागला. क्षेत्ररक्षण बदल करावा लागलाय. आता बाकी फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पिक्चर मध्ये आलाय. ओहो समोरच्या दिशेने लफ्ट केलाय चेंडूला सीमारेषा पार. चौकार आलाय. बॅक टू बॅक सलग 2 चेंडूवरती 2 चौकार येत आहेत. परी त्याचा अँड्रू सायमन म्हणजे आकाश कापसे इकडे मात्र अत्यंत सुरेखरित्या आपल्या संघाला पुढे सरकवताना पाहायला भेटलाय. आता बाकी विजयाचं गणित 16 चेंडू 14 धाबांची गरज. 16 चेंडू 14ची गरज. आकाश कापसे भूमिका इकडे बदलावी लागेल. जबाबदारी स्वीकारावी लागेल. आर्या पारची लढाई आहे. सेमीफायनलचं तिकीट हे बक्क करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. इकडे आपण पाहतोय विराज भाडिक स्पोर्ट्स गोकुष्टगाव संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. गोलंदाजी निर्णय घेतला खरा पण शिवांश कंदलगाव संघाच्या गोलंदाजांनी मात्र या फलंदाजी एक चालू दिली नाहीये. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली. रिव्हरचा फटका यावेळा गरज नव्हती. सामना संपवण्याची जबाबदारी आपली होती. काय घडलंय विकेट दिली आहे फंचांना. इकडे मात्र विकेट आली आहे. चेंडू 14ची गरज.
हो हो हो, चांगला चेंडू आलाय. पहिला चेंडू इकडे मोठा फटक्याकडे प्रयत्न निर्धाव आलाय. आता बाकी 14 चेंडू 14ची गरज. चौदा चेंडू 14ची गरज. तेवढा अंचाच्या दिशेने तडकवलाय. एक धाव पूर्ण केली आणि एका धावेने समाधान मांडलं जाईल इकडे. करण चोगले बॅटिंग साठी अवतरलाय, कारण विकेट आली होती ती आकाश कापसेची. थोडंसं संयम असणं गरजेचं आहे, कारण आकाश कापसे 2 चेंडू 2 चौकार आले होते. त्यानंतर सुद्धा आपण मोठा फटक्या प्रयत्न करताय. हीच अनकलनीय गोष्ट तिकडे आपल्याला पाहायला भेटली होती. 13 चेंडू 13ची गरज. संघाचा संघनायक, संघाचा ऑनर इकडे मात्र कमालीचा फटका आलाय. वेगात चेंडू निघालाय, पण क्षेत्ररक्षक तितकेच दर्जेदार झाले. एकी खराब झाली आहे, पण दुसरी धाव पूर्ण केली गेली आहे. 2 धाब्याने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या वाढून पोहोचली तिथं 38. 12 चेंडू 11ची गरज. 12 चेंडू 11ची गरज. सामन्याला सुरुवात होतीये. आता आपण पाहतोय 12 चेंडू 11ची गरज असेल, म्हणून त्याची मार्कवरती बदल झालाय. दीपक कांबळे वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघासाठी अत्यंत महत्वाचं 6वं षटक इकडे घेऊन येतोय. 12 चेंडू 11ची गरज. स्ट्राईकपती असेल करण चौगले, मॅन फ्रॉम विस्पुर्ली, एक युवा टॅलेंटेड खेळाडू. ओहो हो, इकडे पहिला चेंडू कमालीचा चेंडू, नक्कीच निर्धाव चेंडू आले. नक्कीच दीपक कांबळे यांच्याविषयी या ठिकाणी आपल्याला काही ओळी इकडे आमच्या काही मित्रांनी पाठवलेत. बाबांनी यापूर्वी बऱ्याच लीगला फॉर्म भरला, पण कुठे संधी मिळाली नाही. म्हणतात ना, अनुभवाकडे संयम असतो, तेच आपल्याला भावाने काल दाखवून दिले. काल झालेल्या करवीर क्रिकेट लीगमध्ये महत्त्वपूर्ण 2 सामन्यामध्ये 3 षटकामध्ये फक्त 11 धावा देत महत्त्वपूर्ण 2 विकेट तसेच क्षेत्ररक्षणातील महत्त्वपूर्ण 2 धावबाद करण्यात योगदान दिले. आणि तिकडे पाहिलं तर इकडे सुद्धा विकेट घेतोय. कमालीचे प्रदर्शन पाहायला भेटले ते दीपक कांबळेच्या माध्यमातून. नक्कीच पाहिलं तर दीपक कांबळे जबरदस्त अशी कामगिरी पाहायला भेटली आहे. क्रिकेटपासून 15 वर्षे दूर आहे, पण आता सक्रिय होतोय आणि अनुभव खूप मोठा असतो, तेच दाखवले भावानं. संधी कधी नाही ती मिळाली असते, पण फक्त ती सिद्ध करण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. कालच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा किताब या हल्दी एक्सप्रेस दीपक कांबळेला भेटला. आणि इकडे जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा त्या ताकदीची गोलंदाजी करतोय. म्हणजे 15 वर्षे क्रिकेटपासून दूर आहे करा, पण संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं इकडे बाकी सोनं केलं जाते. मागच्या वर्षी सुद्धा जगदंबा अर्थ मूव्हर्स यांच्याकडून सुद्धा दीपकला संधी दिली गेली होती. इकडे सुद्धा या संधीचं सोनं करतोय का पाहावं लागेल. आता सामना थोडासा जर पाहायला गेला तर फसलाय म्हणावा लागेल, कारण इकडे विकेटच्या कॉलम मधला आकडा वाढलाय. बॅटर स्वप्नील संघाचा ऑनर, संघाचा बालक इकडे बॅटिंग साठी येतोय. संघ नायक सुद्धा आहे. 6-38 अशी अवस्था आहे. 10 चेंडू 11ची गरज. 10 चेंडू 11ची गरज. दीपक सुरेख ड्राईव्ह, सुंदर ड्राईव्ह जरूर खेळायचं होतं. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, पॉईंट क्षेत्रामध्ये पण डझंट मॅटर, एक धाव येते हे फार महत्वाचं आहे. याच एका धाब्याने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 39 झाली आहे. 6 बाद 39. 9 चेंडू 10ची गरज.
सामना कुठे जाईल, कारण आतापर्यंत इकडे पाहिलं तर इकडे धावा डिपेंड करण्याचा सिलसिला पाहिलाय. इकडे हुकूमत राहिली आहे गोलंदाजांची. पाहावं लागेल 9 चेंडू 10ची गरज काय होईल. तर तसं पाहायला गेलं तर क्रिकेटचा खेळ आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 9 चेंडू 10 धावा म्हणजे मोठ्या धावा नक्कीच नाही आहेत. अगदीच 90% सामना हा तर म्हणेन आपण की जिंकलाय. पण इकडे क्रिकेटचा खेळ, तिकडे कधीही काही घडू शकतं. इकडे डीपवरती क्षेत्ररक्षक आहे, फटका सुंदर आहे आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. ओ इकडे पाहावं लागेल, सुरक्षित पोहोचले सचिन. हो 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 हो, काय घडतंय काय घडतंय. नक्कीच एकरी धाव आली आहे. आठ चेंडू 9ची गरज आहे सामन्यामध्ये. पुन्हा एकदा इकडे ट्विस्ट आलाय. 8 चेंडू 9ची गरज. गोलंदाजी मार्फती पुन्हा एकदा सज्ज झालाय दीपक. ऐकपती आहे स्वप्नील. कमालीचा फटका पुन्हा एकदा. काय ड्राईव्ह फायला भेटली आहे. धावा जरूर एक मिळत आहेत, पण दोन्ही ड्राईव्ह फायल्यानंतर या फलंदाजाचा आत्मविश्वास त्या फटक्यांच्या मधून दिसलाय. नक्कीच 7 चेंडू 8ची गरज. सामना फसलाय. 49 धावांची ही रनचेस. असं वाटलं होतं की ही रनचेस कदाचित 5 षटकामध्ये पूर्ण केली जाईल आणि जर ती केली गेली तर मग करवीर प्रीमियर लीग कसलं. करवीर प्रीमियर लीगचे प्रत्येक सामने आपण पाहतोय. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत चित्त थरारल लढती पाहिलेत आपण. आणखीन एक तशीच लढत इकडे आपण पाहतोय. ओ फटकवण्याचा प्रयत्न. सरळ क्षेत्रच्या हातामध्ये चेंडू गेलाय. निर्धाव चेंडू आलाय. शेवटचं षटक. 8 धावांची गरज आणि दीपक कांबळेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण या षटकातून फक्त 3 धावा आणि 1 विकेट. तीही करण चौगलेची महत्वाची विकेट प्राप्त करतोय. आणि आता जर पाहिलं गेलं तर सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. सामना फसलाय. 6 चेंडू 8ची गरज आहे. काय घडेल कसे घडेल इकडे पाहावं लागेल. आम्ही तर इकडे क्रीडा रसिक अगदीच उमेद लावली आहे की हा सामना सुपर ओव्हरपर्यंत जाऊन पोहोचेल, कारण दुनिया उमेद पे कायम आहे. म्हणतात ना की अगदीच इकडे क्रिकेट रसिक प्रत्येक सामना हा अटीतटीचा होईल याचीच वाट पाहत असतात. मग आपला घरचा संघ जरी असला तरी तिकडे तशीच वाट पाहिली जाते. जमीर जिंदा रख कबीर जिंदा रख सुल्तान भी बन जाएगा दिल में फकीर जिंदा रख. जमीर जिंदा रख कबीर जिंदा रख सुल्तान भी बन जाएगा दिल में फकीर जिंदा रख. चाहे हार जाएगा जिंदगी में सब कुछ तू, लेकिन अपने हौसलों के तरकीस में उम्मीद का तीर जिंदा रख. आणि दुनिया उम्मीद पे कायम आहे. म्हणून इकडे आम्ही अपेक्षा करतोय की 6 चेंडू 8ची लढाई. दीपक कांबळे यांच्यासाठी अत्यंत महत्वाची इकडे घोषणा झाली आहे. 501 रुपयाचा इनाम आलाय कुलदीप पवार पाटील यांच्याकडून. जगदम अर्थ मूव्हर्स यांच्याकडून 500 रुपयाचा इनाम आलाय, कारण या सामन्यामध्ये ट्विस्ट आणली आहे. सामना जिवंत ठेवलाय. नाही गौरव गोलंदाजी मार्कवरती. ओहो निर्धाव चेंडू आलाय. 5 चेंडू 8ची गरज. आता बाकी इकडे सेमीफायनलला पोहोचणारा संघ कोणता असेल हे पाहणं गरजेचं राहील, कारण एकदा वेगळं असं वाटलं होतं की 49 धावा सहज होतील, पण गोलंदाजांचा दबदबा या संपूर्ण सिरीज वर पाहायला भेटलाय. आणि इकडे सुद्धा 5 चेंडू 8ची गरज. ओहो अंडर प्रेशर फटका फसलाय, पण सचिन देशमुख फार दूर राहिलाय. दुहेरी धाव आली आहे. 2 धाब्याने धावसंख्या वाढली आहे. आता बाकी 4 चेंडू 6ची गरज. एक मोठा फटका आपल्याला सुपर ओव्हर मध्ये सेमीफायनल मध्ये पोहोचवेल, तर दुसरीकडे 2 चांगले चेंडू आपल्याला सुद्धा सेमीफायनल मध्ये पोहोचवू शकतात. काय घडेल, कोण इकडे सेमीफायनलच्या या लढतीला जिंकेल पाहावं लागेल. 4 चेंडू 6ची गरज. हा चेंडू ओहो खराब चेंडू, खराब चेंडू वाईट आलाय. अतिरिक्त धाव आली आहे. हा इकडे एका निर्धाव चेंडू नंतर
विराट माडिक स्पोर्ट्स गोकुळ शेगावच्या डग आउट्स मध्ये टाळ्या वाजतायत. इकडे एका वाईट नंतर टाळ्या या शिवान स्पोर्ट्स कंदलगाव संघाच्या डग आउट मध्ये टाळ्या वाजताना दिसत आहेत. 4 चेंडू 5 ची गरज संघाचे. ऑनर संघाचा मालक मैदानावरती दिसतोय. ओहो फटका आहे चेंडू गॅप मध्ये निघालाय. इकडे गॅप आहे मोठा. धावांना नाही तोटा. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4-4-4 चौकार. नोबॉलचा सुद्धा इकडे मागितलाय. फ्रंटपुलचा नोबॉल. फ्रंटपुलचा नोबॉलची इकडे मागणी केली आहे. इट्स नो बॉल म्हणजे सामना जिंकलाय. आणि इकडे सेमीफायनल मध्ये पोहोचला तो सिवान स्पोर्ट्स कंदलगाव संघ. या नो बॉलचं चौकार म्हणजे 5 धावा आलेत. आणि सेमीफायनलचं 4थं तिकीट सुद्धा बुक केले गेले. सिवान स्पोर्ट्स कंदलगाव.